तर मंडळी फायनली आज नाश्त्यामध्ये होती घोरकेनं, जी परवा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती। नमस्कार आणि रामराम मंडळी। तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया। आणि पावसाचं वातावरण तर आज आहेच, बहुतेक 12 महिने पाऊस पडणार। लोकांची शेती पण राहिली, नशीब आमची शेती कापून पूर्ण झाली, लोकांचा नाचणं आहे, भात आहे। बघूया काय पावसाचं काय खरं दिसत नाही। आज सुद्धा सकाळपासून लागतो, रात्री पण लागत होता। काके मासेभावला काय जातेस तू? तर काकी आता आपल्या गाडीत बसली, काकीचं भाडं लागलंय आपल्याला, जायचंय मासेभावला सोडायला। आता गणपतीपुळ्यात दिवाळीची सुट्टी असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना, बऱ्याच गाड्या जातात गणपतीपुळ्यात। तर आता निवळीत जाताना आहे ना, मध्ये कॉन्क्रीटचा थोडासा पॅच मारलेला आहे, त्याची अवस्था बघा काय झालंय ते। मिठाईचे तुकडे पडले त्या रस्त्याचे। दिवाळीची सुट्टी असल्यामुळे सीएनजीच्या पंपावर जबरदस्त गर्दी आहे, नाहीतर इतर दिवस कोणी नसतं। आता रांगेत उभं राहावं लागलं साधारण अर्धा तास तरी। तर दुपारचं जेवण काकांकडे झालं आपलं, त्याच्यानंतर काका आणि मी रत्नागिरीला जायला निघालो मार्केटला। आज म्हटलं भयानक गर्दी असेल दिवाळी असल्यामुळे, परंतु मार्केट एकदम खाली होतं। कारण आता मी जंजी नाक्यात होतो, जंजी नाका ते राधाकृष्ण नाका एवढी तुफान गर्दी असते ना, गाडी लावायला जागा नसते, चालायला धड जागा नसते। परंतु मार्केट पूर्णपणे रिकामी होतं, वाटतच नव्हतं की दिवाळी आहे म्हणून। त्याच्यानंतर तिथलं मार्केट तर झालंच, नंतर आपला सगळा माल वगैरे घ्यायचा होता दुकानातला। इथे वरती आलो, आपले गोरेशेटच्या इथे पानं वगैरे सगळी घेतली, सगळा माल वगैरे गाडीत भरलेला आम्ही, आणि त्याच्यानंतर घराच्या दिशेने निघा। आणि हे जे धरण दिसतं ना, हे आहे शीळ धरण, त्याचा पाणीपुरवठा पूर्ण रत्नागिरी तालुक्याला होतो। त्याच्यानंतर आपल्या गोडाऊनला आलो, गोडाऊनमध्ये पाण्याची ऑर्डर होती, पाणी गाडीमध्ये भरलं आणि डायरेक्ट पोचलो निवळीमध्ये। असंच सेंटरमध्ये पाण्याची ऑर्डर होती ती आपल्याला। आणि संध्याकाळची एवढी भयानक गर्दी होती ना, बाप रे बाप, कारण सगळी दिवाळीच्या सुट्टीचीच माणसं दिसत होती। तर फायनली आत्ता निवळीतून आलो आहे, बघितली किती गर्दी होती तिथे वडापाव सेंटरमध्ये। संध्याकाळची जबरदस्त गर्दी होती आणि दिवाळीची सुट्टी असल्यामुळे जोरदार गर्दी आहे। तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते। व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।